पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. करंजाडे वडघर येथील वसाहतीमधील एका गॅस शेगडी दुरुस्ती दुकानाला आग लागल्याची घटना 14 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाने ही आग विझवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील करंजाडे वडघर येथील एका इमारतीतील दुकानात दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी या दुकानात भरलेले गॅस सिलेंडर होते. दुकानात असलेल्या ज्वलनशील साहित्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. काळ्या धुराचे लोट इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यातील सिलेंडरचा स्फोट झाला असता तर संपूर्ण इमारत दुर्घटनाग्रस्त झाली असती. मात्र अग्निशामक दलाने वेळीच ही आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. यावेळी दुकानातील सिलेंडर अग्निशामक दलाने बाहेर काढले. या आगीमध्ये दुकान जळाले असून इमारतीचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.